संतप्त प्रतिक्रिया सरकारच्या कानठळा बसवणारा हा आवाज ऐकून तरी या निर्लज्ज शासनाने आता जागं व्हावं आणि आम्हाला ही जी वारंवार भीती घातली त्यातून मुक्त करावं असं या मायबाप सरकारला माझी विनंती आहे. अरे एखाद्या दारात फिरणारे येत त्याला काठी दावली तर ते तिसऱ्या घराला पळत जात. पण हे निर्लज्ज शासनाला आहे ना गेली 9 वर्ष तब्बल हा लढा चाललेला आहे तरी त्यांनी मात्र लाच सोडला नाही. पण भविष्यामध्ये एवढा तीव्र लढा दिला जाईल की विमानतळ तरी असेल नाही तर मी तरी असेल या निर्धाराने संघर्ष यावेळी आपण आपल्या हक्काची कोण पायमल्ली करीत असेल आपल्या हक्काला कोण बाधा देत असेल आपल्या वंशम परंपरागत असलेल्या मालमत्तेला कोण जर जीव देत असेल तर त्या कुस्तीखोरीला आपण अजिबात बळी पडणार नाही. आपलं शस्त्र हे आंदोलकाचं शस्त्र आपण कधीही मागे ठेवणार नाही कधीही खाली ठेवणार नाही. या अस्त्राच्या जीवावर आपण कसल्याही निर्दयी शासनाला लपवल्याशिवाय राहणार नाही. आज मेधा पाटकर सारखी एक महिला वयाच्या 30व्या वर्षी नर्मदा सारख्या प्रकल्पाला एकटी आड येते. आज तिचं वय 75 वर्षे 45 वर्ष लढा तिचा आयुष्याच्या मार्गाने चाललेला आहे. 20-25 गावाचा तो प्रश्न आहे. पण या निर्लज्ज शासनाला कळत कसं नाही की या लोकांनी कुठे जायचं. आज ज्यांच्या जमिनी जातात त्यांना त्याचं दुःख जाणवते. फक्त घाट उतरा बिवरी वंदा काय परिस्थिती आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या ती शेड मध्ये राहतात. लालची बटकी फिल्टर झाली आणि पाटलं राम करतात. कोणतं दुर्दैव म्हणायचं याला. जमिनी गेल्यावर काय असतं त्याचं उदाहरण तुम्हाला एवढं फक्त देऊन. अरे जो प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून उदयाला आला तो कोयना साताऱ्यापासून हकेच्या अंतरावर दिंडोशी मांडोशी गाव आहेत. हा फेक नरेटिव्ह नाही. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. आज त्या लोकांना त्या प्रकल्पातला मासा उचलून खायचा ठरला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल कारवाई केली जाते. अरे मग ह्या 7 गावाचं काय करायचं. कुठे जायचं. कुणाच्या दारात गोळी घेऊन हिंडायचं आणि कोण यांना भिक्षा देणार आहे. अरे हक्काचं ज्यावेळी जाईल ना त्यावेळेस आजचं दुर्दैव तुमच्या कुणाच्या माझ्या वाट्याला. तेव्हा मी एकच सांगतो की आपला हा लढा अधिक तीव्र करा. फक्त एकच लक्षात ठेवा की आपण कुठल्याही शासकीय मालमत्तेला किंवा वैयक्तिक मालमत्तेला सुडापोटी कुठेही काही नुकसान पोचवू नका. शासनाने जर नमत नाही घेतला तर पुरंदरच्या व्यासपीठावर परत बोलणार नाही हे तुम्हाला आजच सांगतो. तुम्ही सोबत असाल तर हे आंदोलकाचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही सोबत राहा. तुम्हाला कुणीही काहीही करू शकणार नाही. शासनाने जरी लाठ्या काठ्याचा गैरवापर केला तरी जे शासन करते
तितकेच विरोधक आहेत. दिल्ली पासूनची यंत्रणा तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, हे माझा शब्द आहे. लक्षात ठेवा. फक्त ठाम राहा, निश्चयी राहा. तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे. अरे विश्वास पाटलाचे झाडावरचे पुस्तक वाचा. अरे ज्यांच्या जमिनी गेल्या ते निर्वासितासारखे चालली, त्यांच्यात असलेली म्हातारी कोतारी माणसं मिली, पण त्यांना शेजारच्या गावांनी मसन वाट्यात सुद्धा जाळून दिले. काय दुर्दैव आहे. इतके निष्ठुर लोक आहेत. आपल्या गेल्यावर आपलं कोण आहे ही समज, आणि निर्लज्ज शासनाने या विश्वास पाटलाच्या झाडावरती पुस्तकाला साहित्य पुरस्कार दिले. शासनाला सुद्धा कळलं की विश्वास पाटलाचं लिखाण बरोबर. हा, आपला पक्का राहील. आपण तरी असू नाही तर आपली जमीन तरी असू. विमानतळाचं यापुढे नावच घ्यायचं नाही. या निर्लज्ज शासनाला आता या अहिंसेच्या मार्गाने धडा शिकवायचा ठरलं म्हणजे ठरलं. अरे आता का तुमची कानशाळा बसली असतील का? आमचं आंदोलन होत हे कुणाला माहिती नाही का? मग या ना आमच्या समोर. आमचा कोणता विकास करायचा आम्हाला पाट्या डोक्यावर देऊ. आम्ही कुठे जायचं, काय करायचं? आमच्या वडवडिलांपासून या जमिनी कशा सांभाळल्या. अरे आताचा दुष्काळ गेला, आम्ही पाण्याच्या प्रतीक्षेत होतो, निसर्गावर अवलंबून होतो. आता कुठेतरी बऱ्या दिवसाची सुरुवात. पुरंदर उपसासारखं पाणी आता वरदान ठरतंय. केळी पपई अंजिराच्या बागा डौलाने डुलत्यात, नुसत्या झाल्यात, आणि आमच्यावर ही वेळ आली. हा आमचा विकास, पुरंदरचा विकास. पुरंदरचा विकास 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 म्हणजे काय? असंख्य लोकांचा बळी देऊन हा कोणता विकास आहे? ह्या सरकारला विकासाची व्याख्याच कळा. अरे सरकार लाडक्या बहिणींची दिशाभूल करताय. चाळण गाळण लावून निम्या सुद्धा लायक ठेवल्या नाही. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचंय, निर्लज्जपणाने सांगतात यंदा नाही पुढे बी. आणि विमानतळालाच कुठून पैसा, कुठून पैसा आले विमानतळाला? अरे हे धनदांच्या कशात वलिदा घालायचं काम हे शासनाचं चाललंय, आणि त्या कुठे खंडणी वसूल हे ठेकेदारी काम करतात. सरकारकडे पैसा अजिबात. अरे लहान सण झाडूवाली सुद्धा पगारापासून वंचित. तुम्हाला एवढे लाखो कोटी रुपये विमानतळाला